सर्वांचं एक्सपर्ट डाय चॅनल मध्ये स्वागत करतो। आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर रन करत होतो। त्याच्यामधले आपण टँजंट अँड नॉर्मल, रेट मेजर, अप्रॉक्सिमेशन आणि आता आपण घेत आहोत इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन। आजचं आपलं जे आर्टिकल आहे ते असेल इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन। तर मग आता कोणत्या फंक्शनला इन्क्रीजिंग म्हणायचं, कोणत्या फंक्शनला डिक्रीजिंग म्हणायचं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह च्या दृष्टीने त्याचा काय आस्पेक्ट आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे। मग आता बघा, सर्वात पहिल्यांदा आपण त्याची डेफिनेशन बघूया आणि मग त्याचा जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स असं आपण प्रत्येक कॉन्सेप्ट साठी बघत असतो। मग आता डेफिनेशन काय, कुठल्याही प्रकार, समजा फर्स्ट फंक्शन जे आहे इन्क्रीजिंग फंक्शन, त्याची डेफिनेशन आपल्याला स्टडी करायची। व्हॉट इज इन्क्रीजिंग फंक्शन? इन्क्रीजिंग फंक्शन, चला सर्वांनी एकदम केअरफुली इकडे लक्ष द्यायचं आहे। इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय? सपोज y is equal to f of x be any function defined on closed interval ab. y is equal to f of x be any function defined on closed interval ab and a less than x1 less than x2 less than b. What is it means? It means x1 and x2 lies between ab and x1 less than x2. इथं आपल्याला काय महत्वाचं आहे, x1 x2 belongs to open interval ab and x1 less than x2. आपल्याला ह्या दोन गोष्टी या एका छोट्याशा गोष्टीतून मिळतात। यातनं आपल्याला काय कळतं की x1 x2 हा ओपन इंटरवल ab च्या मध्ये आहे आणि x1 हा x2 पेक्षा छोटा आहे। मग आता y is equal to f of x हा ab वरती डिफाइन केलेला आहे आणि x1 x2 असे दोन रियल नंबर्स आपण घेतले की x1 हा x2 पेक्षा छोटा आहे। मग y is equal to f of x याला इन्क्रीजिंग फंक्शन आपण कधी म्हणू शकतो? फॉर एनी x1 less than x2 f of x1 is less than f of x2 then f of x is said to be increasing function. एकदम सिंपल आहे, केअरफुली लक्ष द्यायचा। मीनिंग कसा घ्यायचा, x1 लेस दॅन x2 असेल म्हणजे x2 हा x1 पेक्षा मोठा असेल तर f of x2 हा सुद्धा f of x1 पेक्षा मोठाच पाहिजे, तर त्या फंक्शनला आपण इन्क्रीजिंग फंक्शन म्हणतो। मग आता लॉजिकली किंवा टेक्निकली कसं लक्षात धरायचं, मोठ्या पॉइंट साठी फंक्शनची व्हॅल्यू मोठी येत असेल तर ते काय झालं, इन्क्रीजिंग फंक्शन झालं। फॉर एनी x1 लेस दॅन x2 f of x1 should less than f of x2 then f of x is said to be increasing function. आता जॉमेट्रिकली आपण याला कसं बघणार, तर समजा हा घेतला आपण y ऍक्सिस x ऍक्सिस इंटरसेक्ट ॲट ओरिजिन आणि ही काय कोणती एक कर्व आपण घ्या, तिला नाव देतो दिस इज y इज इक्वल टू f ऑफ x। मग आता कसं करणार, समजा मी इथे एक पॉइंट घेतो, हा पॉइंट समजा काय आहे x इज इक्वल टू a, इथे कोणता तरी एक पॉइंट घेतो, हा झाला x इज इक्वल टू b। मग आता इथे एक पॉइंट घेतला x इज इक्वल टू x1 आणि इथे दुसरा पॉइंट घेतला x इज इक्वल टू x2। क्लिअरली x1 हा जो आहे हा x2 पेक्षा कसा आहे, छोटा। मग आपल्याला एक गोष्ट क्लिअर घ्या, फॉर एनी y इज इक्वल टू f ऑफ x h ग्रेटर दॅन 0 x प्लस h इज ग्रेटर दॅन x। केअरफुली लक्षात घ्या की x प्लस h हा काय असणार आहे, x पेक्षा मोठाच असणार आहे, कारण h ग्रेटर दॅन 0 घेतला मग x प्लस h हा काही x पेक्षा मोठा येईल। मग जर f ऑफ x हे काय घेतलं, इन्क्रीजिंग फंक्शन घेतलं, फॉर एनी y इज इक्वल टू f ऑफ x इज इन्क्रीजिंग फंक्शन। इन्क्रीजिंग फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x मी काय घेतोय, इन्क्रीजिंग फंक्शन घेतोय। y इज इक्वल टू f ऑफ x जर इन्क्रीजिंग फंक्शन असेल तर काय होईल, केअरफुली लक्षात घ्या, x फॉर x belongs to open interval ab and h greater than 0 x plus h greater than x. केअरफुली लक्ष द्या, f ऑफ x हे इन्क्रीजिंग फंक्शन घेतो आणि ओपन इंटरवल ab, x हा ab मधला पॉइंट आहे, h ग्रेटर दॅन 0 घेतला तर x प्लस h हा x पेक्षा काय होणार आहे, मोठा येणार आहे। देअरफॉर जर f ऑफ x हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे तर मोठ्या पॉइंट साठी फंक्शनची व्हॅल्यू मोठीच असणार आहे। सो f ऑफ x प्लस h शुड ग्रेटर दॅन f ऑफ x।
मग हा इकडे आणला तर मायनस होईल. देअरफॉर एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. आता काय होईल केअरफुली लक्ष द्या. इकडे एफ ऑफ एक्स प्लस एच ग्रेटर दॅन काय असणार आहे, एफ ऑफ एक्स असणार आहे. मग हा इकडे आणला तर काय होईल, देअरफॉर एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन काय असणार आहे, 0 असणार आहे. मग इथं थ्रूआउट मी काय करतो, एच ने डिवाइड करतो. देअरफॉर एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच ग्रेटर दॅन काय असेल 0. लिमिट अप्लाय केलं तर लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच ग्रेटर दॅन 0. बट बाय फर्स्ट प्रिन्सिपल लिमिट एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच ही व्हॅल्यू काय एफ डॅश ऑफ एक्स. मग देअरफॉर आपण म्हणू शकतो देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. पण एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला माहिती आहे, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय, एक्स हा ए बी मधला कोणता एक पॉइंट आहे. आणि एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय असतं, स्लोप ऑफ टँजेंट. देअरफॉर स्लोप ऑफ टँजेंट ग्रेटर दॅन 0. आता यातनं आपल्याला प्रॅक्टिकल हा जो आहे हा तुमचा काय आहे, जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स. मग जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स आपल्याला काय आहे, प्रॅक्टिकली एखादा फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे चेक करण्यासाठी आपण काय यूज करणार. आपण मी तुम्हाला इथे थेरॉटिकल दाखवतोय की इन्क्रीजिंग फंक्शन कोणाला म्हणायचं, की मोठ्या पॉइंट साठी फंक्शनची व्हॅल्यू मोठी पाहिजे. म्हणजे x2 x1 पेक्षा मोठा असेल तर f ऑफ x2 हा सुद्धा f ऑफ x1 पेक्षा मोठा पाहिजे, त्याला आपण इन्क्रीजिंग फंक्शन म्हणतो. मग आता प्रत्येक वेळेस आपण फंक्शन दिल्यानंतर त्या इंटरवल मध्ये x1 x2 घेऊन ते चेक करणार आहे का, इट इज नॉट पॉसिबल. मग आपण एखादं फंक्शन इन्क्रीजिंग आहे की नाही हे कसं चेक करणार, तर आपण सरळ त्या फंक्शनला काय करणार, डिफरन्शिएट करणार. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स फाइंड करणार. आणि एफ डॅश ऑफ एक्स हा जर ग्रेटर दॅन 0 येत असेल फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू इंटरवल ए बी, देन वी सेड दॅट फंक्शन इज इन्क्रीजिंग. परत एकदा लक्ष द्या, जर कोणत्याही दिलेल्या इंटरवल मधल्या एक्स साठी त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजंट जर ग्रेटर दॅन 0 येत असेल म्हणजेच पॉझिटिव्ह येत असेल तर ते फंक्शनला आपण काय म्हणतो, इन्क्रीजिंग फंक्शन असं म्हणतो. तर आता याच्यात नंतर आपण लगेच काय बघतोय, डिक्रीजिंग फंक्शन. चला तर बघा आता आपण काय बघणार आहोत, डिक्रीजिंग फंक्शन. आता डिक्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन सुद्धा एकदम सिंपल आहे. काय म्हणणार, सपोज y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, y is equal to f of x be any function defined on ab. काय घेतलं, y is equal to f of x हे कोणतंही फंक्शन घेतलं डिफाइंड ऑन ab म्हणजेच a. आता x1 लेस दॅन x2 लेस दॅन b. मग याचा अर्थ काय, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की आपल्याला x1 x2 असे दोन नंबर घ्यायचे जे ए बी मध्ये आहे. म्हणजे x1 x2 बिलॉंग्स टू ए बी अँड x1 इज लेस दॅन x2 असं आपण कन्सिडर केलेलं आहे. मग आता y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जे फंक्शन आहे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जे फंक्शन आहे हे फंक्शन आपण डिक्रीजिंग कधी म्हणणार हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग आपण त्यासाठी काय घेतलाय, x1 लेस दॅन x2 घेतलाय. मग काय म्हणणार, फॉर एनी x1 लेस दॅन x2. x1 हा x2 पेक्षा छोटा आहे म्हणजे x2 कसा आहे, मोठा. मोठा x2 आहे, देन f ऑफ x1 ग्रेटर दॅन f ऑफ x2, देन f ऑफ x is said to be decreasing function. डिक्रीजिंग फंक्शन. तर लक्ष द्या, एकदम सिंपल आहे, केअरफुल लक्ष द्या. x1 हा x2 पेक्षा कसा आहे, छोटा आहे. x1 इज लेस दॅन x2 बट f ऑफ x1 इज लेस ग्रेटर दॅन f ऑफ x2. म्हणजे जो छोटा आहे त्याला फंक्शनची व्हॅल्यू मोठी येते. इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये काय होतं, जो मोठा त्याच्यासाठी फंक्शनची व्हॅल्यू मोठी येत होती. इथे तसं नाहीये. इथे काय होतंय, इथे छोट्यासाठी फंक्शनची व्हॅल्यू मोठी आणि मोठ्यासाठी फंक्शनची व्हॅल्यू छोटी. म्हणजे x1 x2 पेक्षा छोटा असेल आणि f ऑफ x1 हा f ऑफ x2 पेक्षा मोठा असेल तर मग मात्र ते डिक्रीजिंग फंक्शन आहे.
आणि जर x1 छोटा आहे x2 पेक्षा आणि f ऑफ x1 हा सुद्धा छोटा आहे f ऑफ x2 पेक्षा तर ते झालं इंक्रीजिंग फंक्शन. एकदम शॉर्टली आणि शॉर्ट माइंड मध्ये लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला तर छोट्या पॉइंट साठी व्हॅल्यू छोटी येत असेल तर ते झालं इंक्रीजिंग फंक्शन, पण छोट्या पॉइंट साठी व्हॅल्यू मोठी येत असेल तर ते झालं डिक्रीजिंग फंक्शन. मग आता जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स कसं बघणार? हा घेतला तुमचा y ऍक्सिस x ऍक्सिस इंटरसेक्ट झाले ओरिजिन मध्ये. मग आपण काय करूया, अशी समजा एक कर्व घेतली, इथे एक पॉइंट घेतला x इज इक्वल टू a, इथे पॉइंट घेतला x इज इक्वल टू b, इथे कुठेतरी पॉइंट घेतला x इज इक्वल टू x1 आणि इथे कुठेतरी पॉइंट घेतला x इज इक्वल टू x2. तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात येईल, x1 हा x2 पेक्षा कसा आहे, छोटा आहे, x1 इज लेस दॅन x2. पण इथे जर आपण फंक्शनची व्हॅल्यू काढली तर हा इथे आला f ऑफ x1 आणि हा इथे आला f ऑफ x2. इथे मात्र तुमच्या लक्षात येईल की f ऑफ x1 हा मात्र f ऑफ x2 पेक्षा मोठा आहे. म्हणजे x1 x2 पेक्षा छोटा आहे परंतु f ऑफ x1 इज ग्रेटर दॅन f ऑफ x2 आहे. तर हे फंक्शन काय झालं, डिक्रीजिंग फंक्शन झालं. आता जो फिजिकली कसं बघणार किंवा आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना कसं सोडवणार, आपण कसं डिटेक्ट करणार की फंक्शन इज इंक्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. मी तुम्हाला इंक्रीजिंग साठी हिंट सांगितलेली आहे की कोणत्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्या इंटरव्हलच्या मध्ये कोणत्याही पॉइंटला जर पॉझिटिव्ह येत असेल तर ते फंक्शन काय झालं, इंक्रीजिंग झालं. आता आपल्याला डिक्रीजिंग साठी बघायचं, काय म्हणणार, ऍज y इज इक्वल टू f ऑफ x इज डिक्रीजिंग फंक्शन, decreasing function and x h greater than 0 implies that x plus h is greater than f of x. केअरफुली लक्ष द्या. आता इथे काय होईल, f of x plus h हा जो आहे हा काय झाला, ग्रेटर दॅन f of x झाला. मग आता काय होईल, x plus h सॉरी x प्लस h हा काय झाला, ग्रेटर दॅन x झाला. पण फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग आहे. फंक्शन जर डिक्रीजिंग असेल तर f ऑफ x प्लस h हा मात्र छोटा असेल कुणापेक्षा, f ऑफ x पेक्षा. मग हा f ऑफ x इकडे आला तर काय होईल, f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x हा लेस दॅन काय झाला, 0 झाला. थ्रूआउट h ना डिवाइड केलं, f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h लेस दॅन काय झाला, 0. लिमिट अप्लाय केलं, लिमिट डेल h टेन्स टू 0, f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h हा काय झाला, लेस दॅन 0. परंतु आपल्याला माहिती आहे फर्स्ट प्रिन्सिपल, लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h ही व्हॅल्यू म्हणजे काय झाली, f डॅश ऑफ x झाली विच इज लेस दॅन 0. म्हणजे फंक्शन जर तुम्ही काय घेतलं, डिक्रीजिंग घेतलं, फंक्शन डिक्रीजिंग घेतलं तर f डॅश ऑफ x काय आला, लेस दॅन 0 आला. मग आता जॉमेट्रिकली किंवा चेक करताना प्रॅक्टिकली एखादं फंक्शन डिक्रीजिंग असेल तर तुम्ही कसं शो करणार, फॉर x बिलोंग्स टू ab, x हा ab च्या मध्ये असेल, f डॅश ऑफ x लेस दॅन 0, therefore f ऑफ x इज डिक्रीजिंग ऑन ओपन इंटरवल ab. केअरफुली लक्ष द्या. समजा एखादं फंक्शन इंटरवल ab वरती तुम्हाला डिक्रीजिंग दाखवायचं तर तुम्ही फक्त इतकं शो करा की त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्या इंटरवलच्या आतमध्ये प्रत्येक पॉइंटला काय येतंय, निगेटिव्ह येतंय. म्हणजे स्लोप ऑफ टँजंट काय तो निगेटिव्ह येतो, तर ते फंक्शन काय झालं, डिक्रीजिंग. मग याला आपण शॉर्टली समराइज करूया. प्रॅक्टिकली तुम्हाला दिलेलं फंक्शन इंक्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे तुम्ही कसं चेक करणार, याच्यासाठी शॉर्ट स्टेप्स बघा. पहिल्यांदा तुम्हाला फंक्शन दिलेलं असणार, तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. आता ते डेरिव्हेटिव्ह एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी पॉझिटिव्ह येतं त्या व्हॅल्यूज जर घेतल्या तर त्या व्हॅल्यूजसाठी ते फंक्शन इंक्रीजिंग झालं, आणि ते डेरिव्हेटिव्ह कोणत्या व्हॅल्यूजसाठी निगेटिव्ह येतं, एक्सच्या त्या व्हॅल्यू ज्याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतं त्या डोमेनमध्ये फंक्शन काय झालं, डिक्रीजिंग. मग समराइज करतो ना आपल्याला इतकंच भेटतं, डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येत असेल, ज्या व्हॅल्यूला पॉझिटिव्ह येतं त्या सगळ्या व्हॅल्यूज म्हणजे इंक्रीजिंग फंक्शनचं डोमेन झालं, आणि ज्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतं त्या एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू ज्यासाठी डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतं त्याचं डोमेन म्हणजे त्याच्यावरती फंक्शन डिक्रीजिंग झालं. ह्या दोन सिंपल ट्रिक्स, डेरिव्हेटिव्ह ट्रिक्स आपण फंक्शन इंक्रीजिंग की डिक्रीजिंग आहे हे डिटेक्ट करण्यासाठी यूज करत असतो. तर ही शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, आणि हा एक्सपर्ट द हे जो चॅनल आहे आपल्या सर्वांसाठी जो आपण बनवलेला आहे त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.
ओके, तर आपण पाहिलं बघा स्टेप्स, बघा कशा स्टेप्स असणार आहे. तुम्हाला काय दिलं, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बी अ एनी फंक्शन. मग तुमची फर्स्ट स्टेप काय असणार आहे, फाइंड dy बाय dx. dy बाय dx म्हणजेच काय, f डॅश ऑफ x. नाऊ आता काय करणार तुम्ही, जर f डॅश ऑफ x हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आला तर फंक्शन काय झालं तुमचं, इन्क्रीजिंग. आणि जर f डॅश ऑफ x स्ट्रिक्टली लेस दॅन 0 आला म्हणजेच फंक्शन काय झालं, डिक्रीजिंग. ओके ना. पण आता बघा इथं स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आला तर इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली लेस दॅन 0 आला तर डिक्रीजिंग. पण जर f डॅश ऑफ x इज इक्वल टू 0 आलं तर मग मात्र तुम्हाला फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे डिसाईड करता येणार नाही. म्हणजे ही जी कंडिशन आहे तर तुम्ही फंक्शन इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग आहे असं डिसाईड करू शकत नाही. मग आता बऱ्याच वेळा आपण काय करतो की f डॅश ऑफ x ग्रेटर इक्वल 0 असं असलं तर आपण इन्क्रीजिंग म्हणतो आणि f डॅश ऑफ x लेस इक्वल 0 फॉर ऑल x तर आपण त्याला काय म्हणतो, डिक्रीजिंग म्हणतो. ऍक्च्युअली काय पाहिजे, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल तर इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली लेस दॅन 0 असेल तर डिक्रीजिंग. आणि f डॅश ऑफ x 0 आलं तर आपण काय करू शकत नाही, नॉट डिसाइड असं म्हणतो. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय येणार आहे, मोनोटोनिकली increasing or decreasing, मोनोटोनिकली इंक्रीजिंग और डिक्रीजिंग. तर मोनोटोनिकलीचा अर्थ काय, स्ट्रिक्टली. स्ट्रिक्टली म्हणजेच काय, तर एक तर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 पाहिजे किंवा स्ट्रिक्टली लेस दॅन 0 पाहिजे. हे ग्रेटर इक्वल किंवा लेस इक्वल अशी इनइक्वालिटीज आपण वापरत नाही. लक्षात घ्या, इथं इक्वालिटीचा प्रश्न येतो परंतु ऍक्च्युअली जर f डॅश ऑफ x 0 झाला तिथं टेस्ट काय होते, फेल होते. म्हणून जर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 येत असेल तर आपण त्याला मोनोटोनिकली इन्क्रीजिंग म्हणतो आणि स्ट्रिक्टली लेस दॅन 0 येत असेल तर त्याला आपण मोनोटोनिकली डिक्रीजिंग म्हणतो. मग मोनोटोनिकलीचा मीनिंग काय घ्यायचं आपल्याला, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. मग फक्त इन्क्रीजिंग कधी म्हणायचं, ग्रेटर इक्वल 0 ला, फक्त डिक्रीजिंग कधी म्हणायचं, लेस इक्वल 0 ला. पण मोनोटोनिकली म्हटलं तर इथे इक्वालिटीचा काहीच प्रश्न येत नाही. आता असं तुम्हाला का सांगावं लागलंय, कारण ज्यावेळेस तुम्ही GMS किंवा IT चे प्रॉब्लेम सोडवणार आहात तिथे तुम्हाला क्वेश्चन असणार आहे मोनोटोनिकली इन्क्रीजिंग किंवा मोनोटोनिकली डिक्रीजिंग. मग त्यावेळेस तुमचा गोंधळ होऊन जातो, गडबड होऊन जाते की काय. तर एकदम सिंपल आहे, तर इक्वलचं साइन तुम्ही कंटेन करत असाल तर इन्क्रीजिंग डिक्रीजिंग म्हणतो. परंतु स्ट्रिक्टली ग्रेटर किंवा स्ट्रिक्टली लेस असेल तर त्यावेळेस आपण मोनोटोनिकली इन्क्रीजिंग आणि मोनोटोनिकली डिक्रीजिंग असं रिस्पेक्टिव्हली म्हणत असतो. तर ही कॉन्सेप्ट मात्र चांगली लक्षात ठेवा.